जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय बाबाजी, जय माताजी, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांती महाराज की जय। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांकडून लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे। राज्यातील चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी नाशिक लोकसभा मतदारसंघ देखील महत्त्वाचा आणि चर्चेचा मतदारसंघ ठरतोय। त्याच अनुषंगाने येणाऱ्या लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। या संदर्भातील खुलासा जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्यांनी पत्रकार परिषद घेत केलाय। आता गुप्त पद्धतीने असलेला भक्त परिवार अचानक 2009 नंतर डायरेक्टली राजकारणामध्ये का आला, का येण्याची गरज पडली, तर याच्या पाठीमागे महत्वपूर्ण उद्देश आहेत। आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवावी अशी जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून शांतिगिरी महाराज यांना साथ घातली गेली आणि यातूनच शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय। मात्र मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात शांतिगिरी महाराज हे उमेदवारी करणार आहे। त्यामध्ये नाशिक हे निश्चित असून दुसरा मतदारसंघ हा संभाजीनगर अथवा जळगाव असेल अशा देखील चर्चा रंगू लागल्या। मात्र या संदर्भात स्वतः शांतिगिरी महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जय बाबाजी भक्त परिवार यांनी एक निर्णायक भूमिका बैठक घेऊन घेतली की 7 लोकसभा मतदारसंघ जय बाबाजी भक्त निर्णायक असताना त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून बाबांना उभं करण्याचा आग्रह त्यांनी केला आणि म्हणून त्या भक्त परिवाराच्या आग्रहास्तव बाबांनी विचार केला की जनसेवा ही ईश्वर सेवा आणि त्याप्रमाणे त्यांनी दुसरा मुद्दा मांडला की आतापर्यंत केलं लोकांसाठी, यावेळी फक्त बाबांसाठी। या उक्तीप्रमाणे आमच्या सर्व भक्त परिवाराने यावेळी या लोकसभेच्या रणांगणामध्ये पाऊल टाकले असून त्यांनी अग्रभूमिका घेतली आणि मग त्यांच्या विनंतीला मान देऊन की यावेळी ही समाजसेवा हीच ईश्वर सेवा आणि सत्तेसाठी नव्हे तर रामराज्यासाठी या उक्तीप्रमाणे बाबांनी ते मान्य केलं। सध्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलंय। अनेक इच्छुक उमेदवार देखील सध्या लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे। मात्र तिकीट कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याआधी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याचा संकेत नाशिकमध्ये दिला आहे। त्या संदर्भात पत्रकार परिषद देखील शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवाराने देखील नाशिकमध्ये घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमधून शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक हे अपक्ष लढणार असल्याची त्यांनी भूमिका जाहीर देखील केली आहे। मात्र आगामी लोकसभा निवडणुकींसाठी अनेक पक्षांकडून कोण उमेदवार असणार अशा चर्चा सध्या संपूर्ण नाशिकमध्ये रंगू लागल्या आहे। मात्र यातच शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची निश्चिती दिल्यानंतर अनेक इच्छुकांमध्ये सध्या अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचे कारण संपूर्ण देशभर धार्मिक वातावरण आहे। यामध्येच शांतिगिरी महाराज यांनी जर नाशिकमध्ये उमेदवारी केली तर याचा फटका आणि त्याचा फायदा हा कोणत्या पक्षाला आणि कोणत्या गटाला होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामुळे शांतिगिरी महाराज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी करणार असल्यामुळे ही येणारी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने रंगणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शांतिगिरी महाराज हे अपक्ष लढणार असले तरी देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शांतिगिरी महाराज हे कोणत्या पक्षासोबत जाणार की अपक्षच
ही येणारी लोकसभा निवडणूक लढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवाराचा आणि त्यातून भक्त परिवारातील मतदानाचा जर टक्का बघितला तर तो निर्णायक आहे। मात्र येणारी निवडणूक ही शांतिगिरी महाराज यांच्या फायद्याची असणार की तोट्याची, आणि शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी ही कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या तोट्यासाठी असणार हे देखील पाहणं पुढील काळात महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापू लागले। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 4 दिवस स्थळ ठोकणार आहे। 1 ते 4 फेब्रुवारी असा नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा दौरा निश्चित झालाय। तसा आदेश देखील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना हा देण्यात आला। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। एकीकडे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवनिर्माण घडवण्यासाठी आणि नवचैतन्य आणण्यासाठी राज ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मनसेने सरचिटणीस किशोर पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती देखील केली आहे। त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा देखील राज ठाकरेंना सादर केला आहे। राज ठाकरेंच्या या दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ही आखण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। नाशिकमधून मनसेकडून कोण उमेदवार असणार या संदर्भात देखील अनेक चर्चा रंगू लागलाय। मात्र नाशिकमध्ये मनसेचा हा उमेदवार आयात असेल अशा देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। या संदर्भात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय बघूया। कार्यालयापर्यंत किंवा माझ्यापर्यंत असं काही आलेले नाहीये, परंतु हा जो काही लोकसभेच्या माध्यमातून प्रवेशाचा विषय असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून जो काही विषय असेल त्याचा संपूर्ण निर्णय माननीय राजसाहेब घेत असतात आणि माननीय राजसाहेब जो काही निर्णय घेतील तो आमच्या सर्व राजसैनिकांना, सर्व मनसैनिकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना तो बंधनकारक असेल आणि साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार। 100% सर माननीय राजसाहेबांनी नाशिकला लोकसभेचा उमेदवार जर दिला तर त्या अनुषंगाने आमचं सर्व काम चालू आहे। प्रभागामध्ये आमच्या बैठका चालू आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आमच्या गट अध्यक्षांच्या नेमणुका आमचा चालू आहे। संपूर्ण पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या माध्यमातून काम कसं करावं त्या माध्यमातून सगळ्या कल्पना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून माननीय राजसाहेबांच्या उपस्थितीत आणि सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर सुद्धा येत्या 2 तारखेला 11 वाजता नाशिक शहरामध्ये आहे। सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे फिरू लागले। नाशिकमध्ये देखील अनेक पक्षांच्या नेत्यांचे दौरे देखील पाहायला मिळतात। येणाऱ्या 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील दौरा हा जवळपास निश्चित झाला आहे। सध्या नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक ही मनसेच्या माध्यमातून देखील लढवली जाणार असल्याचं अनेक दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहे। मात्र उमेदवार कोण असेल, मनसेच्या संपूर्ण या रणनीतीमागे राज ठाकरे यांची येणारी लोकसभेची तयारी नेमकी कशा पद्धतीने असेल, त्याच अनुषंगाने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 4 दिवसांचा राज ठाकरे यांचा दौरा हा किती महत्त्वाचा ठरेल हे त्यांच्या दौऱ्यानंतर समजेलच। मात्र या दौऱ्यामध्ये अनेक पक्ष बांधणी, त्याचबरोबर पक्ष बांधणीसोबतच अनेक प्रवेश सोहळे, नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या नाशिकमध्ये होणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या बैठका देखील संपन्न होणार आहे। लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी मनसे देखील आग्रही आहे। नाशिक मनसेच्या माध्यमातून देखील लोकसभा निवडणूक ही लढवण्याचा राज आदेश जर या पदाधिकाऱ्यांना आणि मनसैनिकांना जर मिळाला तर येणारी निवडणूक ही मनसैनिकांच्या माध्यमातून यंदाची ही निवडणूक मोठ्या प्रमाणात महत्त्वाची असेल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या मनसे हा महत्त्वाचा पक्ष असून लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडनं नाशिकमधून कोण उमेदवार राज ठाकरे हे रिंगणात उतरवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच मनसेसोबत अनेक काही पक्ष देखील आहेत ते अलायन्स करू शकता। मात्र सध्याची परिस्थिती राजकीयदृष्ट्या बघितली तर ती सध्याची परिस्थिती ही मनसे कोणत्याही पक्षासोबत सध्या अलायन्स करणार आहे अशी देखील सध्या बघायला मिळते। मात्र राज ठाकरे यांची ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची असली तरी देखील मनसेच्या माध्यमातून नाशिकमध्ये कशा पद्धतीने तयारी केली जाणार, या दौऱ्यामध्ये काय काय महत्त्वाचे निर्णय होतील, त्यासोबतच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज ठाकरे हे आपल्या मनसैनिकांना नेमकं काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज,
जागर जनस्थान. राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी नाशिक रोड बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नाशिक रोड न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव व सौ मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यासाठी नाशिक रोड न्यायालयाच्या बार रूममध्ये आयोजित निषेध व शोकसभेत अशा प्रकारे वकिलांवर अन्याय, हत्या, अत्याचार, प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर होऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी सर्व वकील सभासदांनी केली. तसेच यावेळी राहुरी येथील घटनेचा निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा, ॲडव्होकेट वेलफेअर फंड लागू करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भविष्यात अशा प्रकारे हल्ले वकील बांधवावर होणार नाही यासाठी शासनाच्या वतीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. तरी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर व्हावा अशा मागणीचे निवेदन विभागीय महसूल आयुक्त यांना देण्यात आले. राहुरी येथील आमचे सहकारी दाम्पत्य राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा आढाव यांचा निर्गुण हत्या करून खून करण्यात आलेला आहे. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवला पाहिजे का जेणेकरून असे गुन्हेगार वृत्तीचे लोक पुन्हा कोणत्याही प्रकारे कृत्य करणार नाही. त्यामुळे सर्व भारतातील वकील वर्ग एक या गुन्हेगारांपासून त्रासलेला आहे. तरी अशा गुन्हेगारांचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे का परत राहुरी येथील घटनेप्रमाणे कोणतेही कृत्य घडता कामा नये. तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, तोही शासनाने लवकर मंजूर केला पाहिजे आणि वेलफेअर फंड सुद्धा शासनाने मंजूर केला पाहिजे. यावेळी ॲडव्होकेट भीमाजी आरणे, ॲडव्होकेट संग्राम पुढे, ॲडव्होकेट प्रमोद कासार, ॲडव्होकेट विष्णू मानकर, ॲडव्होकेट गणेश मानकर, ॲडव्होकेट उमेश साठे, ॲडव्होकेट रामदास आहेर, ॲडव्होकेट संजय कुमार मुठाळ, ॲडव्होकेट मधुकर कोकाटे, ॲडव्होकेट दीपक ताजनपुरे, ॲडव्होकेट नितीन पंडित, ॲडव्होकेट धम्मपाल रुपवते, मुस्तफा शेख, दीपक बर्वे, ढोकणे, अंकुश निकम, सुशील जैन, विलास ताजनपुरे, बाळासाहेब किळे, ॲडव्होकेट विकास घुंगरे, मंगेश बायस, दमयंती दोंदे, पल्लवी उनवणे, ॲडव्होकेट सुहास पाठक आदी वकील बांधव उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या भीषण हल्ल्यात 31 वर्षीय तरुणी ठार झाली असल्याची हृदयवर्धक घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून निशाणवाडी त्रिगलवाडी येथे 31 वर्षीय तरुणी ठार झाली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक भयभीत अवस्थेत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मीनाक्षी शिवराम जुगरे ही 31 वर्षीय तरुणी बिबट्याच्या भीषण हल्ल्यात ठार झाली आहे. बिबट्याने झडप मारल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे या भागात बिबट्या असलेल्या तालुक्यांच्या सर्व परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्रिगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे तसेच इल्लगार कष्टकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मथुरा भगत यांनी केली आहे. वन विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
गुंडाविरोधी पथकाची महिला सुरक्षतेबाबत दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान धडक कारवाई. नाशिकच्या मुख्य बस स्थानकावर टवाळखोरी करणाऱ्या इसमांवर गुंडा शोध पथकाने कारवाई केली. नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त यांनी महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नाशिक शहरात इतर भागातून खेड्यापाड्यातून दररोज शिक्षणासाठी येणाऱ्या मुली व बसने प्रवास करणाऱ्या महिला तसेच नागरिक यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार यांनी सीबीएस बस स्थानक, ठक्कर बाजार बस स्थानक व मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसने येणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. तसेच मुलींना गुंडाविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन करून त्यांना सुरक्षतेबाबत आश्वासन दिले. तसेच बस स्थानकात विनाकारण फिरणारे 12 टवाळखोर यांच्यावर कारवाई केली. या कारवाईमुळे बस स्थानकात विनाकारण फिरणारे पळून गेल्याचे दिसले आहे. या कारवाईमुळे बसने दररोज शिक्षणासाठी नाशिक शहरात येणाऱ्या मुली व नोकरीनिमित्त येणाऱ्या महिलांनी खूप समाधान व्यक्त केले आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, सातपूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. काहीतरी करून तुम्हीच आमच्या घराची लाईट बंद केली या कारणावरून कुरापत काढून शेजारी राहणाऱ्या 5 ते 7 जणांच्या टोळक्याने कुटुंबातील 4 जणांना धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान मिळालेली माहिती अशी की फिर्यादी संतोष रुंजा बोडके, राहणार ढोकळेमळा, फडोळमळा, नाशिक हे शेती करतात. दरम्यान काल रात्री 29 जानेवारीच्या रोजी 8 वाजेच्या दरम्यान फिर्यादी बोडके हे आई वडील, पत्नी, भाऊ भाऊजे व मुलांसह घरी होते. यावेळी परिसरातील लाईट गेली होती. मात्र बोडके यांच्या घरात चार्जिंगचा बल्ब असल्याने त्यांच्या घरातून उजेड येत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी सुनील तुकाराम चव्हाण हा दारूच्या नशेत बोडके यांच्या घरासमोर आला. त्यावरून कुरापत काढून आमच्या घरातील लाईट गेली असून तुमच्या घरातील लाईट कशी चालू आहे, तुम्हीच काहीतरी करून आमची लाईट बंद केली असे म्हणत वाद घातला. तसेच हा वाद वाढत गेला. यावेळी आरोपी चव्हाण यांचे 2 मुले रणजित व पंकज, पुतण्या निखिल हिराचंद चव्हाण, गोकुळ संजय चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी संतोष बोडके यांच्यासह कुटुंबाला शिवीगाळ सुरू केली. तसेच गोकुळ चव्हाण यांनी फोन करून आणखीन काही जणांना बोलवून घेतले. त्यानंतर रिक्षा व एक मोटरसायकलवरून दिनेश नसके व इतर 5 ते 6 इसम हातात लाकडी दांडके, धारदार शस्त्र घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. फिर्यादी बोडके यांना वाचवण्यासाठी त्यांची आई कोंड्याबाई, वडील रुंजा, भाऊ नारायण, मुलगा आदित्य व शरद तसेच पत्नी व भाऊजाई हे मदतीला धावून आले. मात्र या टोळक्यातील एका काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पाठीवर जबर मारहाण केली. तसेच फिर्यादींच्या वडिलांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारून गंभीर दुखापत केली. तर घरातील इतर सदस्यांनीही लाकडी दांड्याने मारून धारदार शस्त्राने जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही हाणामारी सुरू असताना परिसरातील पोलिसांच्या वाहनाचा सायरनचा आवाज आल्याने आरोपींनी तेथून धूम ठोकली. या घटनेतील जखमी फिर्यादी संतोष बोडके, त्यांचे आई वडील व कुटुंबातील इतर जखमी सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बोडके यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक शहरात घरपुड्या, मोटरसायकल चोरी व महिलांच्या गळ्यातील सोन्यांचे दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना भुरट्या चोरांनी आपला मोर्चा आता थेट शाळांमध्ये वळवला. उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या खोलीतील फॅन, सीसीटीव्ही कॅमेरे, खिडक्या व दरवाजे असे इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रार करून देखील भुरट्या चोरांना पकडण्यात उपनगर पोलीस ठाण्याला अपयश आले. शाळेच्या आवारात लक्ष ठेवण्यासाठी वेळोवेळी वॉचमॅन देखील ठेवण्यात आले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने वॉचमॅनवर थेट दगड फिरकावत आपली दहशत कायम ठेवली आहे. यामुळे वॉचमॅन काम करण्यास या ठिकाणी नकार देत आहे. मराठी शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहे. संस्थेच्या व्यवस्थापकांनी वेळोवेळी सामाजिक कार्यक्रम घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीचे व्हावे यासाठी अनेक उपयुक्त साहित्य देखील देणगी स्वरूपात दिले. मात्र भुरट्या चोरांनी अनेक साहित्य चोरून नेल्याने शिक्षक व परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता संशय व्यक्त केला जातोय.
या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता शाळेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शहर अध्यक्ष निलेश शहाणे यांच्या माध्यमातून 29 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता उपनगर पोलिसांना भेटून या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले आहे. मी सुरेश घरटे, मुख्याध्यापक श्री भावी जोशी महाराष्ट्र हायस्कूल उपनगर. आमच्या शाळेमध्ये मराठी माध्यमाची शाळा असून या शाळेमध्ये वारंवार चोऱ्या होत असतात. गेल्या अनेक वर्षापासून शाळेची खिडक्यांची तावदानं, फॅन, माजी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन शाळेच्या संरक्षणासाठी CCTV कॅमेरे बसवले होते. ते कॅमेरेसुद्धा या चोरट्यांनी चोरून नेले. 26 जानेवारीच्या दिवशीही हॉलमध्ये असलेल्या खिडक्या त्यांची तावदानं चोरून नेलीत, कापून नेलीत. अतिशय असुरक्षितता आमच्या शाळेला या ठिकाणी जाणवते आहे. शाळेमध्ये अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्रही असतात. आज ना उद्या त्यांचीही चोरी होणार की काय अशा प्रकारची भीती आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. ज्या दिवशी चोरी झाली आम्ही दुसऱ्या दिवशी उपनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन लेखी तक्रार नोंदवतो. अशा 5-6 वेळा आम्ही उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रारी नोंदवलेल्या आहेत. मात्र अद्याप कुठल्याही प्रकारच्या या ज्या काही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या प्रकारचा तपास अद्याप मात्र लागलेला नाही. तसेच रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी पुन्हा आमच्या हॉलच्या खिडक्यांची तावदाने चोरीला गेलेली आहेत. त्या प्रकारची लेखी तक्रार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सोमवार 29 तारखेला आम्ही त्या तक्रार दिलेली आहे. याचाही पोलिसांनी कृपया तपास करावा ही विनंती. मी निलेश बाळासाहेब शहाणे, माजी विद्यार्थी महाराष्ट्र हायस्कूल. आम्ही बघितलं आज इथं सर्व खिडक्या चोरी गेल्या. काही दिवसापूर्वी इथं फॅन चोरी गेले होते. आम्ही माजी विद्यार्थी म्हणा, आमचे घरटे सर इथं एकेकाकून आणून काही ना काही शाळेचं प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात. पण इथं वारंवार चोऱ्या होऊ राहिल्या, आजूबाजूला वारंवार चोऱ्या होऊ राहिल्या. ते तर आहेच. इथं गोरगरीब मराठी शाळेत फक्त गोरगरिबांची मुलं शिकतात. तिथं कशी तरी ही शाळा चालू आहे, त्यात सुद्धा या शाळेच्या इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ राहिल्या. पोलिसांना नम्र विनंती आहे का इथं जास्तीत जास्त लक्ष घालावं. या गोरगरिबांच्या शाळेच्या मुलांसाठी काहीतरी शाळेने करावं. आणि इथं अनेक वेळा वॉचमॅन ठेवण्यात आलेलं आहे, पण वॉचमॅनला इथं रात्रीचे हल्ले करून वॉचमॅनला इथून हाकलून दिलं जातं. म्हणून पोलिसांनी इथं दक्षता घेऊन, इथं QR कोड आहे पण त्या QR कोडचा काही उपयोगच होत नाही. पोलीस कर्मचारी इथं येत नाही, त्या QR कोडनी इथं दहशत होत नाही. इथं पोलिसांनी रोज किमान 2-3 चक्कर मारले तरी ह्या शाळेची प्रगती वाढेल आणि मराठी शाळा टिकतील. मराठी शाळा टिकल्या पाहिजे या हेतूने पोलिसांनी इथं जास्तीत जास्त लक्ष द्यावं. एकंदरीतच नाशिक रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा भोरट्या चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. यामुळे आता पोलिसांचा कानाडोळा या संपूर्ण घटनाक्रमाकडे असल्याचं देखील नागरिकांमध्ये आता सध्या नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळतोय. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. चिंचपाडा जुनोठी येथून पायी दिंडी सोहळ्याचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान. सुरगाणा तालुक्यातील गोविंद बाबा दळवी दत्त मंदिर देवस्थान जुनोठी चिंचपाडा ते श्री क्षेत्र उनाई माता मंदिर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते मंदिर पायी दिंडी रवाना झाली. टाळ मृदुंगांच्या गजरात पहाटे 7 वाजता चिंचपाडा नगरीला प्रदक्षिणा घालून ही दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. या दिंडीला कोविडच्या काळात महाराष्ट्रातून 10वा नंबर मिळाला. या दिंडीची परंपरा 33 वर्षापासून चालू आहे. दिंडी चालक श्री भास्कर पवार जामनेमाळ, श्री सदाशिव गागुंडे वरंभे, श्री वसंत बाबा धूम टेनपाडा व श्री काळू गुरुजी चिंचपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली. या दिंडीला शेजारील गावातील तसेच तालुक्यातील सर्व जनतेने भरभरून प्रतिसाद मिळत आहे. भास्कर लक्ष्मण पवार, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. दिंडी ही जुनोठी चिंचपाडा दळवी वैकुंठवासी दळवी बाबा यांच्या नावाखाली 33 वर्ष झालेले आहे. लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात 10वा क्रमांक दिलेला आहे अधिकाऱ्यांनी. धन्यवाद. या दिंडी सोहळ्यात नियोजन म्हणून तुकाराम दळवी, उत्तराधिकारी जुनोठे, प्रभाकर वाघमारे, गावित बाबा, पांडुरंग ठाकरे, नंदुभाऊ पालवी, चोपदार गुलाबराव गागोडे, केशव चौधरी, सकाराम निपुंगळे, हिरामन चौधरी, राजाराम हाडस आदींनी केले. निंबाशेठ बागुल यांनी अन्नदाता म्हणून कार्य बघितले.
तसेच सर्व महिला भगिनी या दिंडीत नाचत गाजत मार्गस्थ झाल्या असून तालुक्यातील अनेक अन्नदाते सेवा बजावणार आहेत। अनेक ठिकाणी ही दिंडी मुक्काम करणार आहे। सर्वात प्रथम वनारस, यानंतर मानमोडी मार्गे वांजूळ, पाणी, जामनेमोळ, चिकाडी, ओरंबे, सावळघाट, नंतर खिंडी मार्गे त्र्यंबकेश्वरी ही दिंडी रवाना होणार आहे। जागर जनस्थानसाठी नितीन चौधरी, सुरगाणा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। गोदा आरतीसाठी 10 कोटीचा निधी मंजूर। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुटीवार यांची माहिती। गोदामाईच्या आरतीसाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री सुधीर मुनगुटीवार यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आराखडा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुटीवार यांच्या पुढे मांडण्यात आला। यावेळी ते बोलत होते। गोदा आरतीचा मूळ आराखडा 56 कोटी ते 45 लाखाचा असून त्यात अनेक बाबींचा समावेश आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आराखडा राज्य शासनाकडे सुपूर्द केला असून त्यात दुरुस्त्या करून फेर आढावा सादर करण्याच्या सूचना मंत्री मुनगुटीवार यांनी यावेळी दिल्या। नाशिक पुरोहित संघ व रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे गंगा दसरा मुहूर्तावर गोदा आरती सुरू करण्यात येणार आहे। अयोध्या, वाराणसी व हरिद्वार येथील गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही सुरू करण्याच्या हालचाली काही दिवसापासून सुरू होत्या। त्या अनुषंगाने 10 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती मंत्री मुनगुटीवार यांनी यावेळी दिली। येत्या 3 दिवसात हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जाईल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर 8 दिवसात निविदा प्रक्रिया राबवून 5 मार्च पूर्वी कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले। यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, ॲडव्होकेट राहुल डिकले आदी यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। माझं म्हणणं असं आहे की वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासाठी पहिल्यांदा आदेसाहेब लढले, आदेसाहेबांनंतर मग असताना जांबुचौर भोटे लढले, जांबुचौर भोटेनंतर असताना शरद जोशी लढले, आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि आता आपल्याला विजय जावंद्या त्या ठिकाणी लढताना दिसतात। विजय जावंद्याच्या नंतर असताना अण्णासाहेब आले होते, त्यांचा असा मुलगा जो आहे तो आता वेगळ्या विदर्भासाठी लढतो किंवा लढून मिळणार नाही। आमदारच तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेवटी त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडावाच लागणार आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे आणि त्या ठरावाच्या बाजूने विदर्भातला आमदार उभा राहिला तरच तो होणार आहे। आणि म्हणून मी अशी म्हणाल की वंचितचे सगळे आमदार म्हणजे आता होणाऱ्या लोकसभा हे तुम्ही निवडून द्या आणि वर्षभरामध्ये वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार। जेव्हा सभा घेतलेली आहे, संवाद साधला तिथे, त्यावेळेस आपण असं वक्तव्य केलेलं आहे की मुस्लिमांचा काँग्रेसने आतापर्यंत वापरच करून घेतलेला, त्यांना काही दिले नाही, त्यामुळे काँग्रेसकडे आता त्यांनी जाऊ नये। मी असं म्हणालो की राजकीय खेळी ही मुसलमानांच्या हातात आहे। एकत्र लढले तर मुसलमानांना आघाडीला तुम्ही मतदान द्या, हे माझं वक्तव्य। दुसरं मी असं म्हणालो धरून चाला की इंडियाचं झालं, इतर महाविकास आघाडीचं झालं, तरीही राजकारण जे आहे ते तुमच्या हातात आहे। त्याचं कारण असं की बीजेपीने मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं आहे, तो ब्लॅकआउटच केलेला आहे। त्याच्यामुळे मुसलमानांना दुसरीकडे जाण्याची असताना जी काही संधी होती ती संधी बीजेपीनेच बंद केली अशी असताना परिस्थिती। त्याच्यामुळे असताना आता त्यांच्याकडे सेक्युलर पार्टीज जाण्याचा मार्ग राहिलेला आहे किंवा कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं
हे त्यांना मांडत असताना की काँग्रेस वेगळी लढली, एनसीपी वेगळी लढली, शिवसेना उद्धव ठाकरे वेगळी लढली आणि वंचित वेगळी लढली, तर धर्माचं राजकारण संपलं, इन्क्लुडिंग बीजेपी हे सगळेच उमेदवार हिंदू असतात. त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे रिलिजियस कार्ड प्ले करता येत नाही अशी असणारी परिस्थिती. मग काय होणार तिथे, तर समाजाचं राजकारण सुरुवात, आणि समाजाचं राजकारण सुरुवात होताना ज्या उमेदवाराची कॅपॅसिटी आहे की आपल्या समाजाला क्रॉस करून उरलेल्या समाजाचं मतदान घ्यायचं, असा जो उमेदवार आहे की ज्याच्याकडे बीजेपी सोडून उरलेले 4 ज्याच्याकडे जास्ती मतं आहेत, तो मग कुठल्याही पक्षाचा असेल, काँग्रेसचा असेल, वंचितचा असेल, एनसीपीचा असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेचा असेल, त्याला तुम्ही असताना निवडून द्या. त्याला मुसलमानाची मतं मोठ्या संख्येने आहे आणि ती मतं ज्याच्याकडे जास्ती आहे त्याच्याकडे टीळ झाली तर तो उमेदवार बीजेपीला फाईट करू शकतो अशी असणारी हा सल्ला मी त्यांना सोडला. हे बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगतो, काल रात्री मला वाटतं आपण 9च्या दरम्यान काहीतरी प्रेस कॉन्फरन्स आपली झाली, त्याच्यानंतर काही झालं नाही विशेष. रात्रीतून विशेष काय झालं, काय पाहिजे तुम्हाला? मला ते तिथे तुम्ही बाहेर उभे राहिलेले दरवाजात आवडत नाही. बसा तुम्ही खुर्च्या टाकून चहा वगैरे घ्या, पण काय पाहिजे तुम्हाला? तर काल तुम्ही सांगितलं, एवढं सांगायचं. जे अनुपस्थित काही ओबीसी नेते होते त्यांनी काही संपर्क केला की आज या बैठकीत जॉईन? कालच्या बैठकीत कोण अनुपस्थित होते? जानकर साहेब होते आमदार, ते बेळगावमध्ये आहेत, तर येणार आहेत भेटायला. प्रकाश शेंडगे वगैरे एका जाहीर सभेत होते, ते आता 12 वाजता काहीतरी येणार आहेत भेटायला. आणखीन कोण ओबीसी काही बैठक होणार आहे तुमच्यामध्ये पुन्हा एकदा नाही? आता काय दिवसभर चालेल, कोणाची काय चर्चा, कोणाची काय चर्चा, त्या हरकती नोंदवायच्या आहेत त्याचं काम सुरू राहील. त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत त्याचं काम सुरू राहील. नंतर कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे, ओबीसी एल्गार यात्रा, त्याची एक कमिटी नेमलेली आहे, तर ती रूट वगैरे जे आहे, दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील. ते रात्री मी काल सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर काय बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, समर्थन नाही म्हटलं. ठीक आहे, नसेल तर नसेल. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते, वेगवेगळ्या जाती होते, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहे त्यांचा हक्क कमी होणार. साधा सिंपल आहे, असे दॅट सिंपल. एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाहीये. ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले, आणि ते पण बलदंड, जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो, आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चंदी म्हणतात ती ठेवली, म्हणजे घोड्यांचं खाणं, आणि सांगितलं की आता एका पाग्यातले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले. आता म्हणे ते दुसरे घोडे सोडायचे, तगडे आहेत, तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकलून दिलं. ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले. त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं. तर आता हे जे आहेत विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील, 374 वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार. आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो. सरकारमधील सर तुम्ही सरकार आहे, सरकारमध्ये तुम्हाला काय, तुम्हाला काय, तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, कुठेतरी वाटते का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे? कारण का सातत्यानं तुम्ही हे करताय. मी कशासाठी एकाकी? करोडो ओबीसी बांधव
या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर आहे. मी कसला एका जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय. सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात, काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात. हे जाणीवपूर्वक केलं जाते. तुम्हाला असं वाटतं? म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय? त्याचा तुम्ही विचार करा ना. त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला काय पीएचडी करायची गरज आहे? वाटेल त्यांना तुम्ही फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो. जा चौकशी करा. तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे, सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेली, त्यातली दाखले तुम्हीच दाखवले ना. आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा, नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा, शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा, घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो. हे चाललंय ना सगळीकडे, हे तुम्हीच सांगताय. मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही 2 मंत्री आहेत. एका इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते. पण तुमची जी आग आहे ती शांत केली असं फडणवीस म्हणतात, तुमची नाराजी दूर केली जाईल. ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार. ते सांगा कशी काय करणार. ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत. द्या ना त्यांना वेगळं आरक्षण. मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा? त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली. मग ते थांबवा. ते पण भुजबळ साहेब तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार असं पण ते त्यांनी ठरवावं ना. माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. आणि मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू? त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. जा ना सांगा. मुझे थोड़ा सा हिंदी में बता दीजिए, जिस तरह से आपने जो लाइन दी है बाकायदा कहीं ना कहीं कैबिनेट में रिफ्ट होती नजर आ रही है, लग रहा है आपको? मैं कैबिनेट में रिफ्ट है कि मुझे मालूम नहीं, मगर मैं ओबीसी का काम जो है गए 35 साल से कर रहा हूं. सिर्फ राज्य में नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे सारे देश में कर रहा हूं. और मैं ओबीसी का जो है ये लड़ाई जो है ये लड़के रहूंगा. क्योंकि ओबीसी में जो है कल यहाँ मराठा में जो है आपने घुसाया ओबीसी में, कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे. फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं. गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए. तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है, तगड़े समाज है, तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे. फिर क्या करेंगे? सर आपने आह्वान किया है कि सब एक साथ आके ओबीसी के 1 फरवरी को मोर्चा निकाले, क्या है उसके बारे में? करेंगे ना. देखिए भाई, लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम के रास्ते में है, हाई कोर्ट में है, जगह जगह जो भी रास्ता जो लोकशाही में जो है द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सकें. ओबीसी का हक मारा जा रहा है, आपको लग रहा है? बिल्कुल मारा जा रहा है. ओबीसी को खत्म किया जा रहा है. किसके द्वारा खत्म किए जा रहे हैं? आप सरकार में हैं, कैबिनेट हैं आप, और आप बोल रहे हैं कि खत्म किया जा रहा है, तो किसके जरिए खत्म किया जा रहा है? कौन? ये जो है मराठा समाज को जो 4 आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं है, सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में, इससे ओबीसी का आरक्षण मारा जा रहा है. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. साठी संरक्षण कायदा, वकिलांना संरक्षण, वकिलांना संरक्षण. वकिलांसाठी संरक्षण कायदा मंजूर करावा, वकील संघाने मागणी केली आहे. 25 जानेवारी रोजी नगर येथील राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचा निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्येच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुका वकील संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाने संरक्षण कायदा मंजूर करावा अशी मागणी आता वकील संघटनेच्या माध्यमातून केली जाते. चाळीसगाव वकील संघाच्या माध्यमातून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. तसेच घोषणा देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी वकील संघानं मागणी केली आहे. वकील वर्ग हा जो आहे हा सतत पक्षकाराच्या
पक्षकारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढत असतो, परंतु माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 25/1/2024 रोजी घडली। नगरमध्ये राहुरी या ठिकाणी आमचे वकील बांधव राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचा निर्गुण असा खून करण्यात आला। या खुना संदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि दोषींना लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वकील बांधव एकत्र झालेले आहेत। आज आम्ही चाळीसगाव वकील संघाच्या मार्फत चाळीसगाव पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कचेरी असेल या ठिकाणी माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत आहोत। महाराष्ट्रात वारंवार वकिलांवर जे हल्ले होत आहेत याच्यासाठी लवकरच ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरच पारित झालं पाहिजे, यासाठी देखील आमचा हा निषेध मोर्चा आहे। आरोपींनी दोघं नवरा बायको दाम्पत्याला निर्गुणप्रमाणे त्यांची हत्या केलेली आहे आणि अशा हत्यारांना शिक्षा होण्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी चाळीसगाव वकील संघ आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले सगळे वकील संघ एकत्र येऊन आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला निषेध व्यक्त करत आहे। त्यानंतर या संबंधित वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्येक वेळा वकीलच हा बळी पडतो। वकील हा संपूर्ण समाजाला संरक्षण देतो, कायद्याचा एक आधारस्तंभ असताना त्याला कुठलंही कायदेशीर संरक्षण नाही। त्यासाठी वकिलांना रस्त्यावर यावं लागलं आणि वकिलांचा संरक्षण कायदा हा मंजूर व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि संबंधित दाम्पत्यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी आणि वकील संघटनांना न्याय मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। यावेळी चाळीसगाव तालुक्यातील संपूर्ण वकील उपस्थित होते। वकील संघाच्या माध्यमातून चाळीसगाव तहसीलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक चाळीसगाव संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट कैलास आगोने, ॲडव्होकेट राहुल जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सुजिला हडपे, चाळीसगाव।